श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, मी सुरेखा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत. स्वामी भक्तांनो, आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतात आणि या अडचणीवर मात करण्यासाठी देखील स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात. आणि असाच एक मार्ग म्हणजेच मोरपीस. मोरपिसाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरतो. जर कुणाच्या कुंडलीमध्ये कालसर्प हा जर योग असेल किंवा कालसर्प ही जर अडचण असेल, तर ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प योग आहे अशा व्यक्तीने 7 मोरपीस घेऊन स्वतःच्या उशीत ठेवायचे आहे. 7व्या दिवशी ते मोरपंख उशीतून काढून पश्चिम दिशेला भिंतीवर लावायचे आहे आणि त्यासोबत अजून 11 पंख म्हणजेच मोरपंख हे वाढवावेत. कालसर्पाचा प्रभाव यामुळे कमी होतो. आता जर प्रवेशद्वाराचं म्हणजे आपण जे आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्यामध्ये जर वास्तुदोष असेल प्रवेशद्वाराचा, तर प्रवेशद्वाराच्या आतून आणि बाहेरून असे मोरपंख आपल्याला दाराच्या आतल्या बाजूला व बाहेरच्या बाजूला आपल्याला मोरपंख लावायचा आहे. वैवाहिक जीवनात पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल किंवा गोष्ट घटस्फोटापर्यंत गेली असेल, तर नाचऱ्या मोराचे चित्र घरात अवश्य लावावे. राधाकृष्णाची मूर्ती घरात असेल तर त्यावरही मोरपंख लावावे किंवा बेडरूममध्ये पश्चिम किंवा पूर्व भिंतीवर एक मोरपीस लावावा. राहूची महादशा, ज्यांच्या पत्रिकेत राहूची महादशा असेल त्यांनी आपल्या घराच्या वायव्य कोपऱ्यात मोरपीस लावावे. त्यामुळे प्रभाव कमी होण्यास मदत होते. हट्टी व तापट मुले जर असेल, मुले खोडकर आणि जिद्दी असतील, तर मोरपंख माथ्यावर धारण करायचा आहे मोरपंख, अथवा एका हात मोरपंख पंख्यात एका जो हातपंख असतो हातपंखा, त्या हातपंख्यात मोरपीस लावावे व त्याने मुलाला वारा घालावा. तापट व हट्टीपणा शांत होतो. मुलांमध्ये जर तापट हट्टीपणा असेल तर जो हातपंख असतो म्हणजे आपण ज्यावेळेस हाताने वारा घालतो त्या हातपंख्यावर आपल्याला ते मोरपीस चिटकवायचं आहे आणि त्या हातपंख्याने बाळाला किंवा आपल्या घरातील मुलांवर त्या हातपंखाने वारा घालावा. त्यामुळे काय होतं, तर मुलाचा तापटपणा आणि खोडकरपणा कमी होतो. स्वयंपाकघरातील जर वास्तुदोष असेल तर स्वयंपाकघरातील नैऋत्य कोपऱ्यात लाल धाग्यात सफेद कवडीसोबत 2 मोरपीस बांधावेत. मित्र बनण्यासाठी, जर आपले खूप शत्रू असतील आणि ते मित्र बनण्यासाठी पुष्क नक्षत्रावर मंगळवार अथवा शनिवार असल्यास मोरपिसावर अष्टगंधाने शत्रूचे नाव रात्रीच्या वेळी लिहून सकाळी ते मोरपीस पाण्यात प्रवाहित करावे. त्यामुळे आपले जे काही शत्रू आहेत ते मित्र बनतात. लहान मुले रात्री खूप घाबरतात, दचकून उठतात, तर चांदीच्या ताईतात एक छोटा मोरपीस टाकून मुलाच्या गळ्यात सोमवारी तो बांधायचा आहे. या उपायाने लहान मुलं रडत असल्यास त्याचे रडणेही बंद होईल व त्यास नजरही लागणार नाही. आता आपल्या घरातील लोकांच्या प्रगतीसाठी घरातील अग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्यास अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळते व प्रगती होऊन समृद्धी होते. देवघर, आपण करत असलेल्या सेवेचे सफलतेने फळ मिळण्यासाठी देवघराला मोरपंखाने सजवावे व कुंकू लावून त्याची पूजन करावे. आपल्या देवघरात मोरपीस भरपूर लावावे. अखंड असा मोरपिसानेच तो देव्हारा सजवायचा आहे आपल्याला आणि आपल्याला त्याच्यावर हळदी म्हणजे कुंकू हे लावून आपल्याला मोरपिसांची पूजा करायची आहे. सुखमय जीवन. वृंदावनात घरोघरात सुख समृद्धी नांदत होती. मोरपीस कोठेही असो त्या ठिकाणी शुभाची निर्मिती होते. कार्यक्षेत्रात तसेच घरात 6 मोरपंख स्थापित केल्यास सुख शांती निर्माण होऊन चिंता दूर होते. हा अत्यंत मोरपिसाचा छोटासा उपाय आहे आणि या छोट्याशा उपायाने अनेक दृष्ट उपयुक्त असे आपल्याला ह्या मोरपिसांपासून आपल्याला सुख शांती समृद्धी आपली वाढते. त्यामुळे मोरपीस हे तुम्हाला कोठेही मिळू शकतात. जर कुणाच्या रानात देखील मोर येत असतील तर तिथे देखील मोरपीस पडतात किंवा विकत देखील आपल्याला मिळतात किंवा एखाद्या स्वामींच्या केंद्रामध्ये देखील आपल्याला मोरपीस मिळतात. मग मोरपिसांचे अतिशय छान आणि प्रभावी उपाय आहेत. जरूर तुम्ही करून पहा. छोट्याशा मोरपिसाचे किती अत्यंत लाभदायक आपल्याला फायदे मिळू शकतात. त्यामुळे अवश्य हे उपाय तुम्ही करा.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि हो सबस्क्राईब करा. आणि हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.